Hello everyone. In the last lecture we have seen what is genetically modified organisms. Then we have to see which are the uses of genetically modified plants. Then we have to see what is a transgenic plant and which are the first transgenic plant, which are the first transgenic monocot plant and dicot plant. So in the today's lecture we are going to discuss next point, that is advantages of genetically modified food plant. स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे काय बघितलेलं आहे, ट्रान्सजेनिक प्लांट म्हणजे काय बघितलं. सगळ्यात पहिले ट्रान्सजेनिक मोनोकॉट प्लांट कोणते आहेत, डायकॉट प्लांट कोणते आहेत हे बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय, ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट. आता फूड प्लांट्स जे आहेत पण कसले, जेनेटिकली मॉडिफाईड, म्हणजे इथं आपण फूड प्लांट्सना जेनेटिकली मॉडिफाईड केलेलं आहे आणि अशा जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट्सचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, कोणते बेनिफिट्स आहेत ते आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे. सो देर आर 4 ॲडव्हान्टेजेस आर देर. फर्स्ट इज द इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. म्हणजेच काय, तर जे जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट्स आहेत ते इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होत आहेत. सेकंड आहे इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटी. जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट जे आहेत त्यांची न्यूट्रिशनल क्वालिटी जी असणार आहे ती इम्प्रूव्ह झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. तिसरा बेनिफिट आहे, तिसरा ॲडव्हान्टेजेस आहे मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि चौथा जो आहे तो म्हणजेच ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युसिंग इडिबल वॅक्सिन. सो लेट्स सी द फर्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट, दॅट इज इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. आता इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स प्लांट जो आहे त्याचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे बीटी कॉटन. सो दिस बीटी कॉटन इज अ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट. बीटी कॉटन हा काय आहे, तर हा एक फूड प्लांट आहे ज्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड केलेला आहे. आता ह्या जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांटचा काय ॲडव्हान्टेजेस आहेत तो बघा. दिस बीटी कॉटन इज अ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट. सो वाय इट इज कॉल्ड ॲज द बीटी कॉटन. ह्याला बीटी का नाव दिलेलं आहे, बीटी मीन्स बॅसिलस thuringiensis. बीटीचा लॉंग फॉर्म आहे बॅसिलस thuringiensis. And this Bacillus thuringiensis means one of the bacteria which having crygene, and that crygene produces the toxin, and that's why this toxin is called as the BT toxin. म्हणजेच काय, तर जो बीटी कॉटन आहे ह्या बीटी का नाव दिलं त्याला, कारण बीटी म्हणजे बॅसिलस thuringiensis आहे. बॅसिलस thuringiensis म्हणजे हा एक बॅक्टेरिया आहे ज्याच्यामध्ये क्रायजीन प्रेझेंट आहे आणि हा क्रायजीन एक टॉक्झिन प्रोड्यूस करतोय, त्यामुळे त्या टॉक्झिनला आपण नाव काय दिलेलं आहे, बीटी टॉक्झिन. पुढे बघा काय होतंय, व्हेन इन्सेक्ट इंजेस्ट दिस बीटी टॉक्झिन, व्हॉट हॅपन, द मिडगट ऑफ दॅट इन्सेक्ट immediately get paralyzed as well as disruption of midgut cells are takes place. म्हणजेच काय, एखादा इन्सेक्ट त्या प्लांटला जेव्हा हार्म करायला येईल आणि त्यानं जर चुकून तो बीटी टॉक्झिन इंजेस्ट केला तर इमिजिएटली काय होणार आहे, तर त्या इन्सेक्टचा जो मिडगट आहे तो पॅरालाइज्ड होईल. त्याचबरोबर त्याच्या मिडगटमध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या डिस्टर्ब होतील, ब्रेक होतील. ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन, द डेथ ऑफ इन्सेक्ट इज टेक्स प्लेस. तो इन्सेक्ट जो आहे तो इमिजिएटली तिथल्या तिथं डेथ होणार आहे आणि त्या प्लांटचं प्रोटेक्शन केलं जाणार आहे. सो दिस इज द फर्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ बीटी कॉटन, और दिस इज द फर्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट. बीटी कॉटनचा पहिला ॲडव्हान्टेजेस आपण बघितलेला आहे जो की जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट आहे. म्हणजेच काय, तर जो बीटी कॉटन आहे तो पेस्ट रेजिस्टन्स प्लांट आहे. म्हणजे तो काय करतोय, तर प्लांट्सचे जे पेस्ट आहेत त्यांना किल करण्याचं काम करतोय आणि म्हणूनच या बीटी कॉटनला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज द इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स प्लांट. सो दिस इज द फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट. त्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेज आपण बघणार आहे, दिस जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट इम्प्रूव्ह द न्यूट्रिशनल क्वालिटी. जे जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट्स आहेत ते काय करतायत, तर फूडची न्यूट्रिशनल क्वालिटी इम्प्रूव्ह करणार आहेत, इन्क्रीज करणार आहेत. कसे करतायत बघा, तर जे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आहेत त्यांना आपण ट्रान्सजेनिक प्लांट म्हणतोय. अँड दीज ट्रान्सजेनिक प्लांट मे बी प्रोड्युसेस फंक्शनल फूड. जे ट्रान्सजेनिक प्लांट आहेत ते फंक्शनल फूड प्रोड्यूस करतायत. फॉर एक्झाम्पल बघा, इथं 2 एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. फर्स्ट इज द ट्रान्सजेनिक राईस अँड सेकंड इज द ट्रान्सजेनिक मस्टर्ड. 2 एक्झाम्पल आहेत, ट्रान्सजेनिक राईस आणि ट्रान्सजेनिक मस्टर्ड. दिस ट्रान्सजेनिक राईस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द गोल्डन राईस अँड ट्रान्सजेनिक मस्टर्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज द गोल्डन मस्टर्ड. गोल्डन राईस आणि गोल्डन मस्टर्ड बोथ आर रिच इन व्हिटॅमिन ए. ह्या दोन्हीही प्लांट्समध्ये व्हिटॅमिन ए जास्त असणार आहे. बोथ आर रिच इन व्हिटॅमिन ए. सो व्हेन these golden rice and golden mustard
grow and eaten in developing country, what happen? They reduces the vitamin A deficiency. म्हणजेच काय तर हा गोल्डन राईस आणि गोल्डन मस्टर्ड, ज्याला आपण ट्रान्सजेनिक राईस आणि ट्रान्सजेनिक मस्टर्ड म्हणतोय, हे जर डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ग्रो केले, तिथल्या लोकांनी ते खाल्ले, तर त्या लोकांमध्ये असणारी जी व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी आहे ती तिथं रिड्यूस होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच काय, दिस इज द बेनिफिट ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट which increases or improve the nutritional quality of plant. Okay, so this is the second advantages of genetically modified food plant. तिसरा advantages काय बघा, modification in post harvest characteristic. So what is post harvest? Post harvest म्हणजेच काय, so at the time of transport and storage of fruit, what happen? May leads to heavy loss. May leads to heavy loss due to what? Due to over ripening, extra ripening of the fruit as well as brushing on fruit. म्हणजेच काय, फ्रूट्स जे आहेत, क्रॉप जे आहेत, त्यांचा ट्रान्सपोर्ट करताना, स्टोरेज करताना मोठा लॉस होतो. का लॉस होतोय? कारण हे जे फ्रूट्स आहेत ते ब्रश केले जातात, एकमेकांवरती घासले जात आहेत, त्यांचं ओव्हर रायपनिंग होते, एक्स्ट्रा रायपनिंग होणार आहे, जास्त प्रमाणात ते पिकणार आहेत आणि त्यामुळे तिथं जे फार्मर्स असतील त्यांना तो बिग लॉस असणार आहे. ठीक आहे, मग हा जो बिग लॉस आहे तो कमी करण्यासाठी आपण जर त्या प्लांट्सना, त्या फ्रूट्सना जेनेटिकली मॉडिफाईड केलं तर तिथं होणारा जो लॉस आहे तो थोडासा कमी होईल. फॉर एक्झाम्पल बघा, इन केस ऑफ टोमॅटो, टोमॅटो सगळ्यांना माहिती आहे. आता टोमॅटोमध्ये काय बघा, इन केस ऑफ टोमॅटो एन्झाईम पॉलीगॅलॅक्टोरुनेज इज प्रेझेंट. टोमॅटोमध्ये एक एन्झाईम आहे पॉलीगॅलॅक्टोरुनेज. सो धिस एन्झाईम पॉलीगॅलॅक्टोरुनेज ब्रेक डाऊन द पेक्टिन इन सेल वॉल. जो टोमॅटो आहे त्याची जी सेल वॉल आहे त्याच्यामध्ये असणारं जे पेक्टिन आहे ते पेक्टिन हे एन्झाईम काय करते, ब्रेक करते. ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन, द टोमॅटो फ्रूट गेट सॉफ्ट. टोमॅटो फ्रूट जे आहे ते पटकन सॉफ्ट होणार आहे, सॉफ्टनिंग होणार आहे फ्रूटचं, ॲज वेल ॲज रिड्युसिंग द शेल्फ लाईफ. म्हणजेच तो पटकन खराबसुद्धा होणार आहे. टोमॅटो तुम्ही बघितले असतील, पटकन ते खराब होतात आणि त्यामुळं तो टोमॅटो जो आहे तो खराब होऊ नये म्हणून जर आपण त्याला जेनेटिकली मॉडिफाईड केलं तर मात्र तो लवकर खराब होणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण पॉलीगॅलॅक्टोरुनेज एन्झाईम इनहिबिट केला with the help of antisense gene, then polygalactoronase enzyme is inhibited by antisense gene, what happen, this tomato fruit get genetically modified. जर आपण त्या एन्झाईम मध्ये अँटीसेन्स जीन इनहिबिट केला तर तो काय होणार आहे, टोमॅटो पटकन जेनेटिकली मॉडिफाईड होणार आहे. ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन, द फ्रूट इन्क्रीजेस द शेल्फ लाईफ आणि त्यामुळे त्या टोमॅटो फ्रूटची जी लाईफ असणार आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. फ्रूट सॉफ्टनिंग जे होत होतं ते सुद्धा कमी होणार आहे आणि अशा पद्धतीनं आपण जेनेटिकली मॉडिफाईड फूड जो आहे, जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट जो आहे त्याचा इथं बेनिफिट होणार आहे. सो दिस इज द थर्ड ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट इज ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युसिंग द इडिबल व्हॅक्सिन. आता जे ट्रान्सजेनिक प्लांट आहेत ते काय करतायत, तर इडिबल व्हॅक्सिन प्रोड्यूस करतायत. सो दिस जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट प्रोड्युसेस द इडिबल व्हॅक्सिन्स. फॉर एक्झाम्पल पोटॅटो, टोमॅटो, बनाना, सोयाबीन, these are the modified genetically plants for vaccine production. म्हणजे हे जे प्लांट्स आहेत टोमॅटो, पोटॅटो, बनाना, सोयाबीन ह्यांना जेनेटिकली मॉडिफाईड केलेलं आहे. कशासाठी, ओनली फॉर द प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन. सो दीज आर द 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट. फर्स्ट इज द इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स प्लांट. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं बीटी कॉटन, जो की इन्सेक्ट्सना किल करण्याचं काम करतोय. पेस्ट रेजिस्टन्स प्लांट आहे तो. दुसरं बघितलं आपण जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट्स इम्प्रूव्ह द न्यूट्रिशनल क्वालिटी. त्याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल्स बघितले, ट्रान्सजेनिक राईस आणि ट्रान्सजेनिक मस्टर्ड, जे की जेनेटिकली मॉडिफाईड केले तर त्यांच्यापासून व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी ही काय होणार आहे, कमी होणार आहे. व्हिटॅमिन ए त्यांच्यामधला वाढणार आहे आणि व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी रिड्यूस होईल. त्यानंतर तिसरं आपण बघितलं मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेजच्या वेळी फ्रूट्स लॉस होत आहेत. फ्रूटचा लॉस झाल्यामुळं जे फार्मर्स आहेत ते सुद्धा लॉसमध्ये जात आहेत. मग हा लॉस कमी करण्यासाठी आपण जर त्या फ्रूट्सना जेनेटिकली मॉडिफाईड केलं तर काय होणार आहे, तो जो लॉस होतोय तो थोडासा कमी होतोय. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं टोमॅटोचं. टोमॅटोमध्ये असणारं जे पेक्टिन आहे ते एका एन्झाईममुळे ब्रेक केलं जाते आणि टोमॅटोची शेल्फ लाईफ डिक्रीज होते, रिड्यूस होते. जर आपण त्या एन्झाईममध्ये अँटीसेन्स जीन जर इनहिबिट केला तर ॲटोमॅटिकली काय होणार आहे, जो टोमॅटो आहे तो जेनेटिकली मॉडिफाईड होतोय. ॲज अ रिझल्ट द शेल्फ लाईफ गेट इन्क्रीज. आणि लास्टचं आपण ॲडव्हान्टेजेस बघितलं ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युसिंग द इडिबल व्हॅक्सिन. म्हणजेच काय तर काही
जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स असे आहेत की जे इडिबल वॅक्सिन प्रोड्यूस करतात. त्याचं एक्झाम्पल बघितलं आपण टोमॅटो, पोटॅटो, बनाना आणि सोयाबीन. दीज आर द जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स. हे सगळे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आहेत. कशासाठी त्यांच्यामध्ये जेनेटिकल मॉडिफिकेशन केले? ओनली फॉर प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन. So in this way, in the today's lecture, we have completed this point, advantages of genetically modified food plant. Okay, thank you.